मात्र जरा अवघडच झालं. मला थोडं तेल पाणी गेल्याशिवाय काही खरं नाही. आणि शटर उघडत नाही म्हणून हे एवढं मोठं दुकान बंद ठेवायचं म्हणजे सारखे थोडासा उशीरच झालाय दुकान उघडायला. पण ते काही तितकंसं महत्वाचं नाही. पुस्तकाचं दुकान म्हणजे काही चहा साखरेचं दुकान नाही. सकाळी 7 वाजल्यापासून प्रश्न त्यामुळे छान झोप झाल्यावर शांतपणे अंघोळ वगैरे करून 10च्या सुमारास पुन्हा एखादा चहा घेऊन सुपारी नाहीतर तंबाखू दाढेखाली कोंबून 11च्या नख्ख प्रकाशात शटर उघडून पुन्हा एकाला पुलंचं नवीन काहीही नाही, जुनी आहे पण आत्ता नाही, हवी असतील तर आणून देऊ असं छान खड्या आवाजात ऐकवणं याला म्हणावं पुस्तक विक्री. शेवटी वाङ्मयाचा व्यापार आहे बाबा, त्याला थोडीफार डिग्निटी हवी का नको? आमचे मालक म्हणतात ना हेच खरे. या संपूर्ण समाजाला संस्कृतीकरणाची गरज आहे. जोपर्यंत या समाजातल्या प्रत्येकाला पुस्तक ही आपली गरज आहे असं त्याच्या संदर्भात वाटत नाही, तोपर्यंत त्याला ते पटवून देणं ही आपली गरज आहे. हे आमच्या मालकांचं प्रेम. असो, 11:30 वाजत आले. कुठल्याही क्षणी एखादा पुस्तक प्रेमी याची शक्यता आहे. एकूणात काय तर वेळ चुकीची आहे. एक्सक्यूज मी, दुकान आज उघडं आहे ना? नाही म्हणजे तुम्ही शटर अर्धच उघडलंय म्हणून विचारलं. ते राहून गेलं, ते काही महत्वाचं नाही. शेवटी उत्सुकता आणि थोडी साशंकता यात खरा वाङ्मय व्यापार आहे. हो. बरं मला असं सांगा, तुमचं दुकान नेमकं किती वाजता उघडतं? नाही म्हणजे मी 2दा येऊन गेले, एकदा 9ला एकदा 10ला. तुझं दुकान उघडण्याची वेळ नक्की नाही. हा पण बंद व्हायची थांब. दुपारी 12 ते 4 आणि रात्री 8 नंतर दुसऱ्या दिवशी उघडेपर्यंत बंद. तुम्हाला काय? मला तुमची मुलाखत हवी. मुलाखत? हो. कोणाची आणि कशाबद्दल? तुमची या व्यवसायाबद्दल. नाही मग चुकला. तुम्हाला मुलाखत हवी असेल ना तर तुम्ही नागपूरला जा. नागपूरला? का? कारण आमचे मालक नागपूरला असतात आणि मुलाखती वगैरे सगळं ते देतात. नाही पण मला तुमचीच मुलाखत घ्यायची. माझी मुलाखत घ्यायला हरकत नाही हो, पण त्याला व्यापक अधिष्ठान असणार. ती स्थानिक पातळीवरची आहे. व्यापक भूमिका आमचे मालक ठरवतात. नागपूर अहो मला स्थानिक पातळीवरची मुलाखत चालणार आहे, तर मला तुम्ही तुमचं नाव सांगाल का? अरे तुम्ही एकदम सुरू पण केला. थांबा आम्हाला जरा पोज घेऊ द्या. आजकाल मोठमोठे लेखक सुद्धा पोज घेऊन येतात, मग आम्हालाही नको का काही पोज? तर मला असं सांगा. मलकापुरे माझं नाव. गंगाधर चिंतामण मलकापुरे. मलकापुरे किंवा नुसतं GC मलकापुरे घ्या. GC मलकापुरे. तर मिस्टर मलकापुरे, तुम्ही मला असं सांगा की तुम्ही ह्या व्यवसायाकडे कसे काय आकर्षित झाला? की वडिलोपार्जितच तुमचा हा व्यवसाय आहे? आमच्या घराण्यात प्रत्येक पिढीची एक स्वतंत्र संतती होती. वडिलोपार्जित काय? माझे वडील सरकारी नोकरीत होते आणि सरकारी नोकरीतच गेले. कार्यालयात काम करत असताना छाती खेळ आली. त्यानंतर पुढे मी मुंबईत काकांकडे वाढलो, शिकलो. जनरली अशा काळात सोसायला लागतात तशा हाल अपेक्षा असतो. आणि याच काळात वाचनाची गोडी निर्माण झाली आणि साहित्यात रुची. ओ अच्छा, म्हणजे वाचनाच्या गोडीतून तुम्ही या व्यवसायाकडे आकर्षित झालात. तर वाचनाच्या गोडीतून वगैरे काही नाही. म्हणजे गोडीतून तशा बऱ्याच काही गोष्टी होतात, पण वाचनाच्या गोडीतून फारसं काही नाही. आणि आकर्षित होण्यासारखं काय नाही काय आहे नाही. त्यामुळे तोही मुद्दा. मग आता राहतं काय तर निव्वळ शब्द आहे थोडासा ग्राम्य आहे पण योग्य. तुमची हरकत नसेल बोला ना. तुम्हालाही सवय असेलच हो म्हणा. कारण आजकाल ज्या प्रकारचं साहित्य सर्वमान्य होतंय त्यामुळे बरेचसे अस्पृश्य शब्द देखील ग्राम्य झाले. तर काय म्हणत होतो मी? तर राहतं काय तर निव्वळ खाज. लोकांना चांगल्या वाचनाची गोडी लावायची या ध्येयाची खाज इथे याला लागली.
नोकरी हा त्यातला एक भाग होता. म्हणजे तुम्ही इथे नोकरी करता? हो. नाही, मला वाटलं हे तुमच्याच मालकीचं. असं आहे का ना वाटतं. कारण या अशा परिस्थितीमध्ये इथे फक्त मालकच टिकू शकतो. आपण मालकांचे आणि आमचे संबंध इतके अनौपचारिक आहे की कोण मालक आणि कोण नोकर हे ओळखणं आणि ठरवणं देखील मुश्किल आहे. चांगलं. बरं मग साधारण तुम्हाला इथे किती वर्ष झाली असतील? तशी झाली 15 वर्ष. बापरे, 15 वर्ष? पण मग गेल्या इतक्या वर्षांपासून तुम्ही इथे एकटेच आहात? तुझ्या आत्मबद्ध गिराईक काही असतात की. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे इतर कोणी असिस्टंट वगैरे, शिपाई हा, असं? भरपूर. नाही होते. तिथे फारसं कोणी टिकत नाही हो. वाचनाची गोडी असते, साहित्यात रुची असते. त्यामुळे साहित्यिक घडामोडीत रत होणारे इथे अनेक जण. अहो, हे दुकान म्हणजे असंख्य चळवळीचा इतिहास. हो, ऍक्च्युली त्याबद्दल मी थोडं ऐकलं होतं, म्हणून मुद्दामच इथे आले. आमच्या जागृत दिवाळी या दिवाळी आणतात आणि तरीही ते झुंजत राहिले. या विविध क्षेत्रातील लोकांच्या चिकाटीचे सर्व पातळ्यांवरचे मूल्यमापन करणारी जी मालिका आहे, त्या मालिकेत आम्ही तुमची ही मुलाखत छापणार आहोत. वा, एवढी मोठी संधी देतात नावाला. वा, जागृत दिवाळी नाव छान. म्हणजे कसं सतत जागा राहिल्याचा फील येतो. पण पैसे वगैरे आहेत ना भरपूर? नाही तर नंतर आम्हाला म्हणायची वेळी आणि तरी ते झुंजत राहिले. नाही, तसं नाही होत. बरं, आपण मुद्द्याकडे वळूया. तुम्ही मगाशी म्हणत होतात की हे दुकान म्हणजे असंख्य चळवळी वगैरे. हो, असंख्य चळवळीचा इतिहास. मुळात हे भर चौक आहे. त्यामुळे या चौकाचा इतिहास या दुकानाला लागतो. आणि शिवाय अनेक लेखक, विचारवंत या दुकानाला भेट पण देऊन गेले. पण मग तरीही आज हे असं? तीच तर गोप आहे. आज हे असं आहे ना, म्हणूनच इतिहास आहे. तुमच्या त्या ॲक्रेलिकनी सजवलेल्या दुकानांना स्पर्श तरी असतो का इतिहासाचा? सगळी सिंथेटिक पिढी. पण या दुकानाला पहा, कसा एखाद्या दुर्मिळ पोथीचा फील येतो का नाही. तसा बदलायचा प्रयत्न केला, पण टिकला तो एकच, लाल आवरणातला पुराण रंग. पण मग असं काय झालं? म्हणजे एक भूमिका म्हणून असं झालं की? भूमिका पुस्तकाच्या दुकानाला कसली आहे हो भूमिका? इथे परस्पर विरोधाची नुसती रेलचेल असते. स्त्री शक्तीचे राजकारण याच्या 50 प्रतीच्या शेजारी कवी ग्रेसच्या दुसऱ्या स्तनाची एखादी प्रत चंद्रमाधवीच्या प्रदेशात पहुड आली तशी पहुड देत असते. हा, आता ठराविक पद्धतीची पुस्तकं सतत विकत राहिल्यामुळे एक प्रकारची प्रतिमा तयार होते, नाही असं नाही. पण कसं आहे की रस्त्याने पाण्यात एखादा लोट वाहतो, वाट कुठे तसा वाहतो, पण त्यातूनच त्याचा असा एक मार्ग तयार होतो. पुन्हा पाणी वाढलं की ते त्याच मार्गाने जातं. पण आता तुम्ही याला पाण्याची भूमिका म्हणणार का? नाही, मला अगदी तसं नव्हतं म्हणायचं. पण नाही, इतकं महत्वाचं नाही. बरं, मलकापुरे, मी अजून त्या दुकानाबद्दल असं ऐकलंय की पूर्वीच्या काळात इथे तरुण मुलांचा फारच पुढाकार होता असं. हो, छानसा अड्डा असायचा इथे. विविध प्रकारचे लोक इथे येत. साहित्य, नाट्य, चित्र, शिल्प, अगदी मनोरंजन पुरवणी होती. कुठल्याही विषयावरती इथे अगदी मन मोकळी चर्चा असते. हा, आता या मन मोकळी चर्चेमुळे व्हायचं काय? मी आता मला असं सांगा, तुम्ही वगैरे काय विचारत तुम्ही? हेच की इथे तरुण मुलांचा फारच पुढाकार होता असं. मग असंच इथे मन मोकळी चर्चा. बरं, ठीक आहे. पण मग ह्या सगळ्या वातावरणामुळे तुमच्या या पुस्तक विक्रीवर काही परिणाम होईल का झाला? होईल ना. अहो, इथे निव्वळ पुस्तकं विकायचे कोणाला? इथं आम्ही काय क्रमिक पुस्तकं विकतोय पोटाला थुंकी लावून? छान खेळीमेळीच्या वातावरणात निकोप वाङ्मयीन दृष्टी तयार करण्यातच खरा वाङ्मय व्यापार आहे. अहो, पण ह्या सगळ्याचा तुमच्या या उत्पन्नावर काहीतरी परिणाम होतच असेल ना? कसं आहे की ठोक विक्री करून जागेचं भाडं आणि वर खर्च निघत असतं. म्हणजे आजही निघतो. आजही? हो का? तुम्हाला शंका आहे? नाही. हिशोब टाकू का? तुमचा हिशोब मी काय करू बघू? आमचे मालक म्हणतात कोणीही कधीही मागितले ना तरी आपले हिशोब तयार पाहिजे.
शेवटी आम्ही हे सगळं लोकांसाठीच करतो ना. निव्वळ पुस्तकं छापून पदा विकायची, सरकार, महापालिका, झेडपी इथं संधानं बांधायची, युनिव्हर्सिटीतनं आपलीच पुस्तकं लावून घ्यायची. लेखक, विचारवंत यांच्याबरोबर समाजातल्या प्रतिष्ठितांना रविवार आवृत्तीच्या संपादकांसह श्रीखंडपुरीची जेवणं घालायची. हे सगळं सांगितलंय कोणी? आम्ही वाचकाला म्हणतो, बाबा रे, आम्ही हे आमच्या खर्चानं तुझ्यासाठी छापू, तुझ्यापर्यंत घेऊन आलो. छपाईचा खर्च दे आणि घे हवं तर. घेतलंस उत्तम, नाही घेतलंस काही तक्रार नाही. अहो शेवट काय तर दरवेळेला वाचनाविषयी जागृती निर्माण करत राहणं हे पहिलं काम. पुस्तक विक्री नंतर. अहो ज्याला मुळात वाचनाची आवडच नाही त्याला पुस्तकं विकायची म्हणजे कारण नसताना लग्नात लेमन सेट दिल्यासारखं आहे. काय बरोबर आहे तुमचं, पण मला असं सांगा की मग तुम्ही याला व्यवसाय कसा म्हणता? नाही म्हणजे तुम्हाला नफ्या तोट्याची काही भ्रांतच दिसत नाही. हा, आता तुम्ही जरा मूळ मुद्द्याकडे यायला. आता असं करा, हे दुकान म्हणजे दुकान असतं तसं दुकान आहे, पण ते तसलं दुकान आहे. म्हणजे दुकान असतं तसं ते बाजारात भर रस्त्यावर आहे, त्याला शटर आहे, गुमास्ता कायदा आहे. तसल्या दुकानात असले ना तसली दुकानदारी ठेवली. छान मोकळं वातावरण, या बसा, गप्पा मारा, चर्चा करा, वाटल्यास घ्या, नाहीतर नुसती करा. अहो तुम्हाला सांगतो इथे रोज थोडी करून अनेक लोकांनी अनेक पुस्तकं वाचली. म्हणजे मजकूर पोचला पण जेव्हा बोंबलला, पण तरी त्याचं दुःख नाही, उलट आनंद आहे. आज चोरून का होईना आपण वाचतोय. अहो आज चोरून वाचेल, म्हणजे विकत घेऊन वाचेल, हा विश्वास या दुकानाचा पाया आहे. आणि म्हणून इथे आज रोग उद्या उधार किंवा एकच भाव हे असल्या पाट्या नाही. शिवाय त्या तसल्या दुकानांमध्ये असते ना तशी पिशव्या वगैरे बाहेर ठेवायची सक्ती नाही. उलट आमचे मालक तर म्हणतात चोरून का होईना आपण वाचू दे. आज चोरेल उद्या विकत घेऊन वाचेल. ज्या देशामध्ये वाल्याचा वाल्मिकी झाला त्या देशात चोराचा वाचक होणं काय अवघड आहे. आणि मुळात वाङ्मयातच वाङ्मय चोरी आहे. त्यामुळे चोरून दिलेलं चोरून वाचलं तर बिघडलं कुठे? मलकापुरे फारच अजब आहे बरं का तुमचं हे तर्कशास्त्र. पण तुम्हाला एक सांगू का, तुमच्या या असल्या विचाराने तुमच्या दुकानाची अशी अवस्था झाली वाटतं. पहिल्यापासून असंच आहे आणि यापुढेही असंच राहणार. हे असंच राहणार. अहो पण म्हणून इथे कोणी नोकर टिकत नसणार. बाई हा समुद्र आहे, समुद्र. इथे फार काळ पोहायचं ना ते छातीत दम लागतो तेव्हा. वर्षांना सुरुवातीला मौज वाटते पण नंतर कंटाळतात. मग ह्या इथे येऊन गेलेल्या लोकांच्या आठवणी असतीलच ना तुमच्याकडे? चिक्का तुमच्या त्या अजून आठवड्यामध्ये द्यायचं ठरलं ना तर 1 वर्षभर तरी नसतील. तशा बऱ्याचशा कटूच असतील नाही? इथे फारसं कोणी मनाला लावून देत नाही. आणि मनाला लावून घ्यावं इतकं ते महत्वाचंही नसतं. आणि ह्यावर उपाय म्हणून आम्ही एक युक्ती शोधून काढली. म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्रयोग म्हणायचा. म्हणजे झाला तर यशस्वी, नाहीतर फसला वर पुन्हा प्रयोग करायला परवानगी. त्यामुळे इथे येऊन गेलेल्या प्रत्येक माणसागणिक एक नवीन प्रयोग होत गेला. आता आमचा तो काय नाव त्याचं रंजन पुढं हुशार होता. कागदाची फुलं बनवायचं. अहो इतकी हुबेहूब बनवायचा म्हणून सांगू की खरी वाटत नाही. एकदा तो आमच्या मालकांना भेटला. मालक म्हणाले, अरे रंजन तुझ्या अंगात एवढी छान कला आहे ती अशी वाया का घालवतोस? तू एक काम कर, ह्या फुलांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती कर आणि या दुकानात ठेव विकायला. तुलाही छान जागा होईल आणि दुकानातही प्रसन्नता. आणखीन एक असं, जो कोणी 50 रुपयाची पुस्तकं घेईल त्याला पावतीसोबत एक फूल भेटतील. म्हणजे साहित्याचा सुगंध आणखीन दरवळावा असं काहीतरी प्रतिकात्मक होतं. आणि ह्या फुलांचे पैसे आम्ही त्याला द्यायचे असं ठरलं. हां झालं लगेच ह्या उपक्रमाची माहिती टपालानं रवाना झाली. वा वा वा, मस्त कल्पना आहे ही. पुस्तकाबरोबर फुल भेट खूप आवडली असेल ना लोकांना? अहो इथे वाचनाची आवड आहेच कोणाला. 8-10 लोक येऊन गेले पण ते म्हणाले नुसती फुलं द्या, पुस्तकं नको. बाकीची फुलं पुस्तकांच्या गठ्ठ्यांसारखी पडून राहील. 1000 पत्रकं टाकली पण त्यातल्या 8 जवळच्या लोकांनी पुस्तकं तर घेतली नाही तर
पण फुलं बघायला सुद्धा करतले नाही. काहींनी तर उलट टपालाने कळवलं. आपले पत्र मिळाले, उपक्रम आवडला. आपण करत असलेले हे प्रयोग पुस्तक विक्रीमध्ये अनोखे असेच आहेत. तरी पण एक सुचवावेसे वाटते. या अशा उपक्रमांचा लाभ जो फक्त मोठ्या शहरांना मिळतो, त्याऐवजी गावोगाव हा उपक्रम कसा नेता येईल ते पहा. मी हल्ली फारसा कुठे फिरत नाही, परंतु आपण लोक फिरत असता म्हणून हे मुद्दाम सुचवले. पुन्हा एकदा उपक्रमात शुभेच्छा. मग तुम्ही त्या उरलेल्या मुलांचं काय केलं? पुन्हा एक प्रयोग. मग यावेळेला प्रकार उलटा आहे. म्हणजे एक हॉल घेतला भाड्याने आणि तिथे या फुलांची प्रदर्शनं भरवली. आणि जो कोणी 20 रुपयांची फुलं घेईल त्याला एक पुस्तक भेट द्यायचं का? आणि गंमत म्हणजे 1000 रुपयाची पुस्तकं घे. तरी काही लोक म्हणाले पुस्तकं राहू द्या, कोण नेणार कोण वाचणार, असे 200-300ची पुस्तकं वाचली ती वेगळीच. मग तुम्ही हाच प्रयोग पुन्हा नाही का केला? एवढं असतं तर काय होईल. या रंजनला कळलं की पुस्तकांबरोबर फुलं यापेक्षा फुलांबरोबर पुस्तकं याला मागणी जास्त आहे. मग त्यानंतर त्यांनी स्वतःचीच फुलांची प्रदर्शनं भरवली आणि आज छान दुकान मांडून बसला. पण तुम्हाला असं वाटत नाही का की हा कृतज्ञपणा झाला? छे अहो असले हिशोब कोणी करत नाही ते. वाट चुकल्यासारखी मंडळी इथं आली, आम्हाला एक तेवढीच नवीन सोबत, बाकी नेहमीच असतं. हा पण आमचा शंकर्या मात्र या सगळ्यांपेक्षा वेगळा. शंकर नाट्य एम ए विथ ॲस्थेटिक्स, साहित्य, नाट्य, चित्र सगळ्यामध्ये आलं विलक्षण गती. अहो कविता तर अशा फर्स्ट क्लास करायचा ना. कविता? हो का? तुम्हाला ॲलर्जी येतं काय कवितांची? नाही म्हणजे मग काय त्रास होतो ऐकायला? अहो आयुष्यामध्ये आपण इतक्या अनावश्यक गोष्टी ऐकत असतो, मग कविता ऐकल्या म्हणून कुठे बिघडलं? आणि तुम्ही जर का त्या शंकराच्या कविता ऐकाल ना त्याच्या तोंडून, तर तुम्ही देखील कवितांवर प्रेम करायला लागाल. परागही असंच म्हणायचं. आपण पराग चिटणीस माझा एक मित्र होता. होता? हो, 6 महिन्यांपूर्वीच ट्रेन खाली. जीव दिला? तुमचा खूप जवळचा मित्र होता ना? खूपच. त्याच्या इतका समजूतदार मुलगा मी अजून पाहिला नाही. मग तरी देखील त्याने याची मला खूप काळजी वाटायची. कधी कधी खूप अपसेट व्हायचं, खूप भावूक व्हायचं. तोही लिहायचा, कविता करायचा. मला कविता वाचायच्या म्हणजे त्रासच व्हायचा. पण तो म्हणायचा माझ्या तोंडून कविता ऐक, कविता आवडायला लागते. मी त्याला म्हणायचे अरे पराग, असं अपसेट होऊन अदनमधनं त्रागा करून भाऊक होऊन नाही रे चालायचं. थोडा प्रॅक्टिकल वाग, तुझं टॅलेंट असं वाया घालवू नकोस. माझं हे बोलणं त्याला पटत असेही आणि नसेही. मी बोलायला लागले ना की कुठेतरी एकटं पाहत बसायचं. अरे मी तुझ्याशी बोलते असं म्हटलं की हो करून भानावर यायचं. मग पुन्हा 4-5 दिवस स्वारी खुश, परत काहीतरी बिनसायचं. मग 4-5 पानी पत्र लिहायचं, खूप आतून लिहायचं. मनातलं सगळं मळक तो त्या 4-5 पानी पत्रात काढून टाकायचं. अगदी एक मुद्दा घेऊन बोलल्यासारखं लिहायचं. अशी अनेक पत्र त्याने मला लिहिली आहेत आणि मी ती जपून ठेवली. जर फार व्यक्तिगत नसतील तर तरी द्याल का वाचायला? हो, तशी हरकत नाही. कारण बऱ्याच पत्रात त्यांनी इथल्या सांस्कृतिक आणि साहित्यिक वातावरणाबद्दलच लिहिले. थोड्याफार व्यक्तिगत आहेत, पण त्यातल्या भावना अगदी सच्च्या व निर्व्याज आहेत. तुम्ही ती एका तरुण लेखकाची मनोवस्था म्हणूनच वाचाल ह्या आशेवर नक्की देईन तुम्हाला. काय की सध्या जरा व्यक्तिवादी साहित्याला मागणी आहे. आणि त्या तरुण अशा लेखकांनी आपल्या मैत्रिणीला लिहिलेली पत्र आणि त्यातून एकूण परिस्थितीवरचं भाष्य म्हणजे त्याची किंमत आणखीनच वाढली. म्हणजे तुम्ही ती पत्र कुठेतरी छापणार? नाही अशा एकदम लचकू नका. जर फार व्यक्तिगत नसतील तर एखादं पुस्तक करायला काय हरकत आहे? अहो समाजाला कळेल तरी तरुण लेखकांचे प्रश्न काय आहेत. हे पहा मिस्टर मलकापुरे,
तुम्ही असं नाही बोलू शकत. मी इथे माझ्या व्यवसायाचा एक भाग म्हणून आली आणि तुमची मुलाखत घेता घेता सहजच परागविषयी बोलले. म्हणजे तुम्ही असं कसं बोलू शकता हो? हे बाबाई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला तुमच्या भावना अजिबात दुखवायच्या नव्हत्या. हेच ना, इतक्या सांस्कृतिक अभिरुचीचा वारसा सांगत आहात आणि मलाच माझ्या भावनांचा व्यापार करायला उद्युक्त करता. तुमचं काय मत आहे? परागच्या पत्रांवर मी 15% रॉयल्टी खात बसू आणि तुम्ही 40% कमिशन? शी! हे पहा मिस्टर मलकापुरे, तुम्ही तुमची ती खास म्हणा, दुकानाचा भाग म्हणून किंवा इतर काही म्हणून हे दुकान मांडून बसला असाल, पण मला माझ्या भावनांचं दुकान मांडायचं नाहीये. बसा 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 बसा. माझ्या बोलण्याने तुम्हाला त्रास झाला याबद्दल मी दिली. काय करणार? आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी, भावभावना, कल्पनाविष्कार 12 पॉइंट ब्लॅक, डेमी आणि क्रॉन्स ह्यातच बघायची सवय झाल्यामुळे कुठलाही विषय निघाला की त्याचं अंदाजे गोष्टसंख्येसह पुस्तकच दिसायला. आणि हे सगळं कमी व्हावं म्हणून आम्ही या व्यवसायात अनौपचारिक काम करतो. पण तरी सुद्धा ती वेळ सॉरी, मीही जरा जास्तच बोलले. पण काय आहे ना, परागच्या शोकांतिकेनंतर मनाचा एक कोपरा कायमचा उदास झाला. इतरत्र मी मन रमवून तो भरून काढायचा प्रयत्न करत असते, पण हे असला काही प्रकार झाला ना की अपसेट व्हायला होतं. असो, तुम्ही मला आता शंकरबद्दल सांगत होतात. शंकर, ह्या अशा तणावपूर्ण प्रसंगातून बाहेर यायला शंकरच्या आठवणीसारखा पर्याय नाही. हा तर शंकर या मूळचा मराठवाड्यातल्या नागेवाडीचा. त्यामुळे त्याच्या बोलण्याची सुरुवात ही कायम तुम्ही पुण्या मुंबईची बामणं असंच व्हायचं. तो म्हणायचा, तुमचे साले सगळे वरण भात साहित्यिक यांची पुस्तकं म्हणजे बामणाच्या लग्नातलं रुखवत आणि त्यावरची समीक्षा म्हणजे बामणाच्या लग्नातल्या पंक्ती पाठीवर फटके मारले पाहिजेत पडे त्यांच्या. दलित साहित्याचे सहानुभूतीदार दिसतात तुमचे शंकरराव. बहुजन समाजाचे साहित्य असा शब्दप्रयोग तो करायचा. तो म्हणायचा, तुम्हा पुण्या मुंबईच्या लोकांना सौंदर्य म्हणजे मुळगावकरांच्या चित्रातल्या बाईसारखं गुळगुळीत तेवढं माहिती. काळ्या मातीतल्या दाणेदार धान्यासारखा रसरशीत सौंदर्यवाद ग्रामीण आणि बहुजन साहित्यातूनच या देशाला मिळणार आहे. बाकी तुमचं आजचं प्रस्थापित साहित्य म्हणजे श्रीखंडावर चारोळी असा नुसता तो सुटायचा ना. मग आता सध्या कुठे असतात ते? परत गेला गावात. गावाकडे जायचं ठरलं तेव्हा म्हणाला, मलकापुरे, तुमच्या या बोथट शहरात सांस्कृतिक चळवळी वगैरे काही निर्माण होणार नाही. इथे दिवसेंदिवस भौतिक सुख वाढत जात. एकेकाळी भेळेच्या कागदातून आलेलं सुट्ट पान देखील वाचणारा माणूस टिश्यू पेपर पर्यंत जाणार आणि कागदाचा उपयोग त्याच्या आयुष्यात तेवढ्या पुरताच राहणार. पाश्चिमात्य साहित्य आणि समीक्षेच्या उसने भांडवलावर तुम्ही या देशात लोकांना फार काळ फसवू शकणार नाही. इथली माती वेगळी आहे. शेवटी तुम्हाला देशीवादच स्वीकारावा लागणार. तेव्हा तुमच्या या कलबी भागातून मी जातो माझ्या मातीत परत. या देशाचं निसर्गचक्र सांभाळत डोंगर दर्या पठारावर जो काळा कभिन्न राकट माणूस उभा आहे त्याला घडवून त्याच्या सुखदुःखांचा भावभावनांचा पट इथल्या साहित्यात मांडायला हवा. त्यासाठी त्याला तयार करायला हवा. तेव्हा तुमच्या या शहरातल्या वाळंज चर्चा टाळून मी चाललोय प्रत्यक्षाकडे. त्या दिवशी त्याने प्रबंधच वाचला माझ्या पुढे. त्याची एक कविता आहे. ती थोडीशी भडक आणि शिवराळ आहे, पण त्यातल्या भावना मात्र सच्च. झालं काय की त्यांनी इथे अनेक योजना आल्या. सुरुवातीला दर बुधवारी साहित्य चर्चा. सुरुवातीला काही लोक आले, हळूहळू संख्या रोडावली, नंतर बंद. तेव्हा म्हणाला, अहो कसली ज्ञानेश्वरांपासूनची परंपरा सांगताय मलकापुरे. 5 गुरुवारात तुमचं अख्खं मराठी साहित्य संपलं. साला जनरल पोर व्हावं म्हणून करायचे झाले ना तरी 7 गुरुवार करतात बायका. मलकापुरे, तुमचा या दुकानातला प्रवास फारच मजेशीर दिसतोय बरं का.
बाई, स्वतःवरच विनोद करता येतील ना असे प्रसंग काही कमी नाही. आणि आजपर्यंत तेच करत आलो. पण कधीतरी शांतपणे विचार केला ना की असं वाटतं आपण कोणासाठी करतो, कशासाठी करतो. अरे का म्हणून यांच्या जिवंत प्रतीतून आपण असं मृतवत वावरायचं. चला हजाराची एडिशन संपताना मारामार आणि तिकडे अक्षर साहित्य म्हणून त्यांच्या पताका फिरत आहेत. साला धिक्कार खाल्ला. तुम्हाला सांगतो बाई, या इथे बसलं ना की सगळी पुस्तकं माझ्या भोवती करकर करायला लागतात. याचं अक्षर आणि अक्षर जिवंत होऊन धडाधडा बोलायला लागतं. तुमच्या ते समीक्षक म्हणतात ना, यांच्या लेखनातून अमुक डोकावतो, तसे सगळे साहित्यिक इथे एकदम डोकायला लागतात. असं वाटतं की दया पवार आपल्या वाट्याचं बलूत घेऊन निघाला. तिकडं लक्ष्मण माने 100 गाढवांचा तांडा घेऊन पुणेरी श्रीचा जोशीच्या मागे लागला. इकडं नाथ देशपांडे, इंदिरा संत, शांता शेळके महानवरांच्या पळसखेळची गाणी ऐकत बसले. एवढ्या पलीकडे दळवींच्या कथेतला कोणी एक वेडा करा चांगा खात्यात उभा राहिला. तशी सगळी मंडळी हिरमुसली. एवढ्या पलीकडे बेडेकरांच्या एका झाडावरचे 2 पक्षी शांतारामांच्या फरक्यावर शिकले आणि एकच गोंधळ उडाला. आणि हा सगळा गोंधळ मार्क्स, गांधी, आंबेडकर, विवेकानंद, राजवाडे आपापल्या पोस्टमध्ये बघताय. यांना बघून बगीच्यामध्ये दाढी खातत बसलेला नामदेव ढसाळ म्हणाला, गांधी बाबा या सगळे छान. त्याला माहितीये आपल्यावरती आणखी 100-200 पुस्तकं येणार म्हणून तो पंचात आला. मार्क्स आणि आंबेडकर सुटा उठून ना. मार्क्सने किती ठरवलं ना तरी त्याला उठून दाढी करायला काही जमणार नाही. आणि विवेकानंद वा वा वा, ते तर काय शेल्फवरती आहे तरी देखील पायाखाली खडक घेतलाय. म्हणजे टेबलावरती स्टूल, त्याच्यावरती उभं राहिलं. टेबलावर स्टूल, त्याच्यावरती शेल्फवरती खडकावरती. अहो तुम्ही त्या शंकर बद्दल सांगत होतात ना. हो, त्याची कविता. हे असं होतं बघा, वेळ लागायचं तेवढं बाकी राहतं. बरं झालं तुम्ही मला वेळेत सावध केलं, नाहीतर मी गेलो असतो या सगळ्या साहित्यिकांमध्ये हरवून आणि तुम्हाला शोधता नाही. आणि एकट्या बाई माणसानं फिरावं अशी परिस्थिती नाही आहे मराठी साहित्यात. हा, तुम्हाला काय ते शंकराच्या कविता, पु ल आणि सुनीताबाईंनी जेवढ्या वेळेला बोरकर यांच्या कविता वाचल्या नसतील ना त्याच्या दुप्पट वेळा मी कविता वाचली. हा ठीक आहे, शंकराचे बरं ऐका. राजकारणाचा खेळ खंडोबा, राजकारणाचा खेळ खंडोबा, समाजकारणाचा जुनाच डबा. नव्या वातीला तेल नाही, भांडत बसले पंडित मुल्ला यांच्या. हा देश काय, हा देश काय, हा प्रदेश काय, पब्लिकला त्याची फिकीरच नाही. लीडर म्हणाला झोडपा यांना, हे निघाले बोंबला त्यांच्या. आपलाच देह घालावा खर्ची, आपलाच देह घालावा खर्ची आणि वाढवावी संस्कृती कुंची. स्वस्तात विका पुस्तकं, नाहीतर फुकटात दाखवा सिनेमे. हे कोणी तिकडे फिरकतच नाही त्यांच्या. शिपायाच्या जागेलाही अनुभव मागतात, शिपायाच्या जागेलाही अनुभव मागतात. अरे तिकडे त्यांची आय होती म्हणून आमच्या एवढे लोक पीएम होतात. दंडवत घालावा का कशी वाटली कविता? मस्त मस्त होती कविता. बराच वेळ झाला आपण बोलतोय, पण तुम्ही तुमचं अजून नाव नाही सांगितलं. अरे हो, मीही विसरूनच गेले आपल्या या चर्चेमध्ये. माझं नाव स्वाती देसाई. स्वाती देसाई, वा वा छान. स्वाती देसाई, मुलाखत कशी वाटली तुम्हाला? छान होती मुलाखत. छापून आल्या की 2-4 प्रती पाठवा, तेवढ्याच खपल्या तर खपल्या, नाहीतर दुकानाची काळी दुकानातच राहायची. नाही, असं नाही होणार बरं का. तुमची भूमिका लोकांसमोर अगदी पूर्णपणे मांडणार आहोत. अहो तेवढी बोथट समाजात थोडी संवेदना. अरे वा, म्हणजे आमच्या दुकानाचं पुस्तक तुमच्या डोळ्यासमोर दिसायला लागलं. बरं, येते हा मी. पुन्हा काही लागलं तर भेटूया. थँक्यू.
गेल्या. स्वाती देसाई गेल्या. आमची कहाणी लोकांपुढे मांडण्यासाठी गेल्या. जो गुळगुळीतपणा आम्ही आजपर्यंत टाळत आलो तो आता छापून येणार. गुळगुळीत पानांवरची आमची दर्दभरी कहाणी ऐकून तथाकथित सांस्कृतिक मन हेलावणार, आमच्यावर चर्चा करणार, परिसंवाद आयोजित करणार. वा स्वाती देसाई छान. स्वतःच्या मित्रांच्या पत्रांचं पुस्तक ही कल्पना सुद्धा भावनांचा व्यापार वाटणाऱ्या स्वाती देसाई आमचं मात्र छान दुकान मांडणार स्वतःच्या नावावर. असली लोक इथे यायचीच. 12 वाजत आले, दुकान बंद करावं लागलं. पुस्तक विकलं गेलं नाही तरी पुस्तक विकायचा विचार विकला गेला हे काय कमी झालं. पण हे शटर बंद का होत नाहीये? कसं घट्ट विकून बसलं एखाद्या आडमुठ्या समीक्षकासारखं. नाही पण हे शटर बंद व्हायलाच पाहिजे. अरे नाहीतर इथे रांगा लागतील स्वाती देसाईंच्या. एक मराठी स्वाती देसाई, एक हिंदी स्वाती देसाई, एक मासिक स्वाती देसाई, एक साप्ताहिक स्वाती देसाई, एक वॉकी स्वाती देसाई, एक टोकी स्वाती देसाई आणि या सगळ्यांना मिळून एक चॅनल स्वाती देसाई. या दुकानासमोर असल्या रांगा नकोय. दयेची आणि सहानुभूतीची भीकही नकोय. या दुकानामध्ये एखादा रसिक यावा, ज्ञानाच्या लालसेनं 60 डोंगर ओलांडून येणाऱ्या एखाद्या ऋषीसारखा. इथं पुस्तक न घेता गेला तरी चालेल, पण रसिक यावा.